जे प्राप्त झाले म्हणजे निघून जाणारच आहे, उत्पन्न झाले म्हणजे वेळ होणारच आहे, हे सत्य संसारच. पण ते आपण स्वीकारतो काय? आपल्याला संयोग पाहिजे, संयोग संबंध पाहिजे, पण वियोग संबंध नको. वियोग संबंध समोर आल्याबरोबर काय घडतंय? अंतरंगामध्ये एवढ्या मोठ्या उलतापालती, बाहेरचं चक्रीवादळ आणि शांत होईल, पण आतलं चक्रीवादळ लवकर शांत होत नाही. होतंय काय शांत? कोण शांत करणार? स्वतःच करा. आपणच करलं पाहिजे ना. पण ते कधी करणार? कळल्यानंतर ना. आपल्या चुका कळल्यानंतर. आपल्या चुका जो पण कळते तो पण चक्रीवादळ शांत होते नाही होत. चुका कळतात पण वळत नाही. पुरुषार्थ होत नाही. पुरुषार्थ होत नाही. चुका कळून सुद्धा ते चक्रीवादळ थांबत नाही. ते पुरुषार्थ हे बघा माताजी, चुका कळून सुद्धा चक्रीवादळ थांबत नाही, हे सत्य. पण का थांबत नाही? आपण आपल्याला महत्व देत नाही, आपण आपल्याला किंमत देत नाही. आपण किती अमूल्य आहोत, आपलं भाव किती अमूल्य आहे हे समजूनच कधी घेत नाही, आणि त्यामुळे चक्रीवादळ थांबत नाही. आपण स्वतः अलिप्त होऊन जगायचा प्रयत्न करत नाही. आपण स्वतःला सगळ्यांपेक्षा सगळ्या, हे बघा, एकच जीव तत्व आहे आणि राहिलेले 6 तत्व काय आहेत? शक्ती कुणाची मोठी आहे? जीवाची शक्ती मोठी. पण त्या जीवाची शक्ती मोठी असताना पण ते राहिलेल्या 6 तत्व आहेत किंवा 6 द्रव्य, आणि राहिलेले 6 द्रव्य, 6 द्रव्यापैकी एक द्रव्य जीवद्रव्य आणि 7 तत्वापैकी एक तत्व जीवतत्व आहे. त्या जीव तत्वाची शक्ती मोठी आहे, म्हणजे जीवद्रव्याची शक्ती मोठी आहे. सगळे अजीव आहेत, त्यांचा काहीही संबंध नाही, कारण ते जीव नाहीच आहे हे कळून सुद्धा त्यांच्याच पाठीमागे लागलोय आपण रात्रंदिवस. लागलोय की नाही? म्हणजे आपण काय केलं माहितीये काय? आपली बुद्धी जड करून ठेवली, जडाच्या पाठीमागे लागून आपली बुद्धी जडत्व करून ठेवली. म्हणजे अंतरंगातलं चक्रीवादळ जर थांबायचं असेल माताजी, तर स्वतःच्या आत्मस्वरूपाचं चिंतन करायला पाहिजे, अस्तिकी गुणाचं चिंतन करायला पाहिजे. त्याशिवाय प्रश्न गुण पण येत नाही. होय, मी जीव आहे. अस्तिकी म्हणजे मी जीव आहे, मी ज्ञातादृष्टा जीव आहे, आनंद दर्शन, आनंद ज्ञान, आनंद सुख स्वरूपी आहे मी. बरोबर? ह्याच्याशिवाय दुसरा स्वभावच माझा नाहीये. मी म्हणजे सुख आहे, मी म्हणजे शांती आहे, मी म्हणजे चिदानंद स्वरूपी आत्मा आहे, मी म्हणजे प्रसन्न आहे, मी अजरामर आहे, मी मृत्युंजय. ह्याशिवाय माझा स्वभाव दुसरा नाही, माझं स्वरूप पण दुसरं नाही. हे आपण जाणतो काय? स्वीकारतो काय आपण? मग जो पण हे जाणत नाही, जाणून पण श्रद्धा ठेवत नाही, स्वीकारत नाही, तोपर्यंत संकल्प विकल्प कमी होतात, दुःख कमी होतात. हे जाणं आवश्यक. असं दृढ श्रद्धा नसायला पाहिजे. माझं पण असं आहे, असं दृढ श्रद्धा नसायला पाहिजे माताजी आपल्या आत्मगुणावर, आत्मस्वभावावर. अरे तू कसा दुःखी होतो? तुझं काय संबंध दुःखी व्हायचं? तुझा स्वभाव सुख आहेस, तू स्वतः म्हणजे सुखच आहेस. आत्मा म्हणजे सुखच, आत्मा म्हणजे आनंदच, आत्मा म्हणजे निर्विकारच. मग दुःखी व्हायचं संबंध कुठे येते? संबंध आहे दुःखी व्हायचं? नाहीच. मग तरी पण दुःखी होतोस. मग तू सम्यक दृष्टी आहेस का मिथ्या दृष्टी आहेस? मिथ्या दृष्टी. हे कळते की नाही? मग आता मिथ्यात्वातनं उठून काय करायला पाहिजे? सम्यक्त्वामध्ये जायला पाहिजे. आणि सम्यक्त्वामध्ये फक्त जाऊन उपयोग नाही, त्यात दृढता ठेवून स्थिर राहायला पाहिजे. स्थिर राहायला पाहिजे. आणि ती स्थिरता येण्यासाठी रात्रंदिवस सावधानता पाहिजे. आता सम्यक दृष्टीला इहभव भय, परभव भय, मरण भय, ह्या भवाचं भय नाही. माझं कोण सेवा करतील काय? मला शेवटला नमोकार नंतर कोण सांगतील काय? माझी वयावृत्ती कोण करतील काय? मला कोण भेटतील काय? माझं कसं होणार? माझं काय होणार? हे भय सम्यक दृष्टीला एवढं अणु परमाणू पण असते. आणि जर तसं भय बाळगला तर सम्यक्त्वात दोष लागले म्हणून समजायचे. दोष लागले काय? सम्यक्त्व गेलंच म्हणून समजायचं. कारण हे बघा, कर्मसिद्धांचा दृढ श्रद्धा पाहिजे की नको? कर्मसिद्धांचा दृढ श्रद्धा ठेवतोय सम्यक दृष्टी कधी पण. जे घडणार आहे ते माझ्या कर्माप्रमाणे घडणारच आहे. माझं पुण्य जर बलशाली असेल तर गावातला राजा पण येऊन माझी सेवा करेल, आणि माझं पाप कर्म जर बलशाली असेल तर माझं शरीर पण मला साथ देणार नाही. ज्या शरीराला मी जन्मल्यापासून 70-75 वर्षापासून पालन पोषण केलं, रंगरंगोटी केलं, साज शृंगार केलं, भरपूर चांगले चांगले पदार्थ खायला घातले, ते शरीर सुद्धा माझ्याबरोबर कृतज्ञतेने व्यवहार करेल. पाप कर्माचं उदय असेल तर बाहेरचे लोक किती अंगावर हात फिरवणार आहेत आणि किती वेदना कमी करायचा प्रयत्न करणार आहेत. तुमच्या वेदना मी घेऊ शकत नाही, माझ्या वेदना तुम्ही घेऊ शकत
शकता? नाही घेऊ शकत. त्यामुळे सम्यक असा दृढ असतोय, कर्म सिद्धांतावर अटल श्रद्धा. अरे कोण मला सुख देणार पण समर्थ नाही आणि कोण मला दुःख द्यायला पण समर्थ नाही. माझं पुण्यच मला सुख देणार आहे, माझं पापच मला दुःख देणार आहे. तुम्ही कोण समर्थ आहात? त्यामुळे तुम्हाला कोणाला यायचं नाही, येऊ नका. सगळ्यांना यायचं आहे, सगळ्यांनी. काय संबंध आहे? तुम्ही आला तर पण तेवढंच, तुम्ही नाही आला तरी पण तेवढंच, तुम्ही केला तरी पण तेवढंच, नाही केलं तरी पण तेवढंच. का? माझं पुण्य समर्थ आहे मला सांभाळायला. प्रत्येक जीव जन्माला येताना स्वतःचं पाप आणि पुण्य कर्म घेऊन जन्माला येतोय की नाही? आणि त्याचं पाप कर्मच त्याला दुःख देत असते, त्याचं पुण्य कर्म त्याला सुखी देत असते. त्याचं कर्मच त्याची व्यवस्था करत असते. दुसरे कोण सुद्धा त्याची व्यवस्था करत नाही. तर आपल्या अंतरंगात हे खोटे भाव आहेत. त्यांनी व्यवस्था केली, त्यांनी व्यवस्था केली, ह्यांनी चांगलं केलं, त्यांनी चांगलं केलं. कोण सुद्धा करत नाहीत. आपण कमवलेलं कर्मच आपली व्यवस्था करते. त्यामुळं तो सम्यक दृष्टी असं